नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपल्या सोबत अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगावच्या सरपंच प्रियंती खातकी या आहेत। ताई, स्वागत आहे पहिल्यांदा तुमचं आमच्या चॅनल मध्ये। नमस्कार। तर ताई ह्या आपल्या सोबत ह्याच्यासाठी आहेत की ताई 2022 मध्ये नवेदर नवगावच्या सरपंच झाल्या आणि सरपंच झाल्यानंतर त्यांच्या सोबतच स्नेहता विवेक लडगे ह्या सदस्य सुद्धा झालेले आहेत आणि मला वाटतं ह्या शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य आहेत का? हो, शेतकरी कामगार पक्षाचे आहेत। तर ताईंवर त्यांनी अशा पद्धतीचा एक अर्ज केलेला आहे की ताई यांनी एसटी समाजामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि त्याचं जात पडताल प्रमाणपत्र आहे ते अजूनपर्यंत त्यांनी सादर न केलेलं आहे। अशा पद्धतीचा ताई त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे। तर नक्की काय ह्या आरोपामधलं तथ्य आहे? तथ्य असं आहे त्याच्यामध्ये की तो ज्याने आरोप केलेला आहे तो आरोप त्यांनी अशासाठी केलेला आहे की प्रमाणपत्र सादर केलंय नाही त्यासाठी नाही, तर जे आपलं लोकांचं आजपर्यंत संघर्ष चालू आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर असं कळेल तुम्हाला की हे जे आपलं व्हॅलिडिटी आपण बोलतोय ती न होण्यासाठी याच्यात प्रयत्न केलेले आहेत, मला असं दिसून येते याच्यामध्ये। कारण जे आपण आता महादेव कोलीचं चालू होतं आजपर्यंत, आज मोर्चे एवढे निघाले आपल्याकडे, बरीचशी उपोषणं चाललेली आहेत, त्यामध्ये आपल्या निदर्शनात असं येते की कुठून तरी व्हॅलिडिटी आपली झाली पाहिजे, त्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत। पण हे जे स्नेहता विवेक लडगे यांनी जो अर्ज केलेला आहे माझ्या विरुद्ध तो अक्षरशः न होण्यासाठी केलेला आहे। कारण त्यांचा जो अर्ज आहे त्याप्रमाणे त्यांनी जे कुठले तरी पुरावे त्याला सादर केलेले आहेत त्या पुराव्यांशी अक्षरशः माझा संबंध येत नाही त्याच्यामध्ये, आणि त्यांनी कसं काही कुठून काय केलं ते मला काय कल्पना नाही, पण अक्षरशः हे समाजाच्या विरोधात केलेलं एक घाण काम आहे त्यांच्याकडून। असं त्यांनी नाही करायला पाहिजे। जो आपलं राजकीय दावे असतील किंवा मतभेद असतील ते राजकारणापुरतच किंवा इलेक्शन पुरतच आपण ते तिथेच ठेवले पाहिजे, पण समाजाच्या विरोधात असं नाही केलं पाहिजे। कारण काय आहे, जो आता आपण जो महादेव कोळी म्हणू किंवा मल्हार कोली म्हणू किंवा डोंगर कोली कुठल्याही प्रकारचं असेल आपलं कोली समाजाचं सर्टिफिकेट, तर आता कसं आहे निदान इलेक्शन पुरतच नाही तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचं म्हणजे शैक्षणिक असू दे कुठल्याही कामाचं कुठेही आपल्याला आता प्राधान्य नाही दिलं जात। त्यासाठी सर्वस्तरीय म्हणजे आपले आमदार साहेब असतील, आमदार साहेबांचं तर ह्याच्यात मोलाचं योगदान आहे, त्याच्यात बरेचसे त्यांचे सगळ्याच प्रकारे त्यांचं सहकार्य चालू असतं, कुठून काय करायचं त्याची माहिती ते पूर्ण देतात। रमेश दादा आहेत त्यांचे पण प्रयत्न चालू आहेत, आणि आपल्याच गावातील व्यक्ती आपल्याच लोकांच्या विरोधात असं करत असतील तर ही एक अशी आपल्यासाठी शर्मिंदगीची हे आहे याच्यासाठी। आता ते आपण त्याला काही समजा पुरावे तर आपले आहेतच, त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे होता पण तो कधी इलेक्शन पुरतच करायला पाहिजे होता, म्हणजे जर त्याला समाजाच्या विरोधात नाही करायला पाहिजे। त्यांना जे काय करायचं आहे तर राजकारण त्यांनी एका बाजूला ठेवून नंतर त्यांनी करायला पाहिजे, पण हे समाजाच्या विरोधात त्यांनी अतिशय हे काम केलेलं आहे, एकदम बेकार काम केलेलं आहे। कारण जेणेकरून जे होणार असेल ते पण मग काम थांबलं जाईल याने। ताई, तुम्ही ताईंचं असं म्हणणं होतं की जे काही तुम्हाला राजकीय डावपेच वगैरे करायचे आहे ते तुम्ही राजकारणाच्या माध्यमातून करायला पाहिजे। आज आपण सर्वजण एकाच समाजाचे आहोत आणि मी ज्यावेळेला ताईंचा संबंध आहे की निवडणूक मी लढवलेली आहे, त्याला जवळजवळ 2 वर्षाचा कार्यकाल गेलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण अशा पद्धतीने समाजामध्ये भांडायला नाही पाहिजे। आपण त्या पुढील प्रश्नाकडे जाऊया की सध्या तुम्हाला माहिती आहे की डोंगर कोली आणि महादेव कोली, डोंगर कोली यांना आरक्षण आहे आणि महादेव कोली यांना आरक्षण नाही। या बाबतीमध्ये आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महादेव कोली समाज तिथे उपोषणाला बसलेला होता। तर ताई, नक्की डोंगर कोली आणि महादेव कोली ह्याच्यामध्ये हा एकच समाज कोली समाज असल्या कारणाने डोंगर कोलीला आरक्षण आणि महादेव कोलीला आरक्षणासाठी संघर्ष करावा लागते, नक्की काय हे प्रकरण आहे? बरोबर दादा बोलतोस तू। आता जे तू प्रश्न बोललास तोच माझ्या मनात पण होता, म्हणून जसं आता डोंगर कोळी आहे, आता महादेव कोळी आहे किंवा मल्हार कोळी आहे, तर एकाच कॅटेगरीमध्ये ते सगळेले आहेत। मग जर आता नांदेपाडा आपण बघितला किंवा इतर आपण बाकीचे बघतोय तिथे आज आरक्षण त्यांना डोंगर कोळ्याचं मिळाल्यामुळे
त्यांची मुलं आज कुठल्या लेवलला आहेत आणि आपण कुठे खाली आहोत तो पण आपण विचार केला पाहिजे ना. प्रत्येक बाबतीत जर तुम्ही राजकारण पकडलं तर मग समाज आपल्यावरती नाही जाऊ शकत. आणि अनेक ते राजकारणी पुढे जातील तुमचं ते जे तुम्हाला सांगतात की तुम्ही असं करा तसं करा. आमचे आमदार असं सांगत नाही कधी समाजाच्या विरोधात तुम्ही करा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही समाजात राहून समाजासाठी पहिलं करा, नंतर राजकारण करा. ह्यांची उलटी बाब आहे सगळी. कारण हे ज्यांचं काही चालतं सगळं ते पूर्ण राजकारणच चाललेलं आहे. आतापर्यंत यांनी काय केलेलं आहे, गावासाठी काय कधी केलंय नाही. आणि जे आता कोण करते त्याला फक्त अडथळे आणायचे कामात, हेच त्यांचं काम चालू आहे. आणि जर तुम्ही आता जे बोललेत तसं की मल्हार कोळी आहे किंवा डोंगर कोळी आहे आणि जर आपला महादेव कोळी आहे तर तेच आम्ही पण कुठल्या तरी ह्याच्यातून जर महादेव कोळीचं आपलं थांबलेलं आहे तर डोंगर कोळी आणि मल्हार कोळी ह्याच्यातून जर आपल्याला जर व्हॅलिडिटी जर मिळाली तर आपल्या गावासाठी ते अगदीच एक 100% अगदी सुनेरी क्षणासारखं होणार आहे. कारण आजपर्यंत आपल्याकडे झालेलं नाही तसं. जसं त्यांना आता आरक्षण मिळते, त्यांची मुलं आज आपण बघतोय तर नेव्हीमध्ये आहेत, मोठ्या मोठ्या फोर्सवर आहेत. आपल्या गावातून कोणी जाऊ नाही शकत. कारण आता साधा बचत गटाचे मला फॉर्म भरायचे होते परवा, झेडपीतून एक विशेषतः हे आलेलं मागासवर्गीयांसाठी. तर स्पष्ट तिथे लिहिलेलं की तुम्ही त्याला जातीचा दाखला जोडायचा आहे महिलांचा. तर मी साळवकर आपल्या बीडीओ साहेबांना फोन केला, काय बाबू साहेब बोला असं नसाय तर मी हे कसे सबमिट करणार. तर गावात तर कोणाकडे नाही आहे. तर बोलते ठीक आहे आपण बोलते जरा काहीतरी करू तुला मदत ह्याने. तर जर ती लोक करत असतील मदत मग आपलीच गावातली लोक असं का घाणीत काम करतात. अशा लोकांचा तर आपण बहिष्कार केला पाहिजे की समाजाच्या विरोधात समाजद्रोही बोललं पाहिजे त्यांना. समाज जे करायचं आहे ते समाजासाठी करा. राजकारण तुम्ही आयुष्यभर राजकारणच केलेलं आहे, पण आता तरी समाजासाठी काहीतरी करा, मग बघेल समाज काय आहे ते. तरी हा विषय तुमच्या जात पडताळणीचा वगैरे झाला, हा एक कायदेशीर विषय आहे. त्याला किती वर्ष लागतील, काय विषय लागेल ही पुढची गोष्ट आहे. नंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने अपीलात सुद्धा जाऊ शकता, ती बाजूला गोष्ट राहिली. परंतु आपण आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे जाऊया. जवळजवळ नवेदर नवगावमध्ये 14 वर्ष प्रशासक होता आणि त्याच्यानंतर 14 वर्षाच्या नंतर जनतेकडून सरपंच पदाची माळ ही तुमच्या गळ्यात जनतेने टाकली. त्याच्यानंतर आता सरपंच झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने काय काय गावासाठी आवश्यक अशा महत्वाच्या विकास योजनांसाठी कामं केली ती जनता तुमच्या नवेदर नवगावतील ग्रामपंचायत मधील ऐकण्यासाठी उत्सुक असते. बरोबर आहे, अतिशय महत्वाचा विषय बोललास तू. कारण काय आता मी इथपर्यंत आपल्याला 14-15 वर्ष प्रशासक लागलेले आणि त्याच्यानंतर सरपंच आणि इतका मोठा दबाव त्याच्यावर आहे की जर एक पाऊल आपलं जर कुठेतरी चुकते तर इतके विरोधक त्याला ठाम आहेत ना की ते उचलून पकडणार सगळ्या गोष्टीचं. त्याची पूर्णच जाणीव आहे आम्हाला. आणि योजनांचं जर तू बोललास तर आतापर्यंत मी तुला सांगते जवळजवळ 17-18 कामं मी स्वतः टाकलेली आहेत. इतकी माझ्यावर तिकडून दबाव आणला जातो ना त्यांच्याकडून की एकही काम असं आलेलं नाही. माझ्याकडे प्रूफ आहे एक प्रकारचं. आणि योजना अशा केलेल्या आहेत MMRDA मार्फत. आता शेतकडून आम्हाला जवळजवळ 1 कोटी काहीतरी 20 लाखाची निधी आता आलेली आहे. वर्क ऑर्डर पण झालेली आहे आमची. ती तर कामं आम्ही आता डेफिनेटली करणार. 15 वित्तातून आमची आता जवळजवळ 15 ते 16 लाखाची कामं आहेत, ती पण आता हे आहेत. आता निदान झालेलं काय आता आचारसंहितेमुळे आम्हाला ती आता जस्ट नाही करता येत, नाही तर ती मागच्या आठवड्यात ती कदाचित ओपनिंग पण झाली असती. आणि समाजासाठी करायचं तर पूर्ण तुला सांगते मी, लोकांनी पाहिलेलं आहे ज्या वेळेला पूर आला नवगावमध्ये तर कुठलाही विचार न करता मी कोणाच्या आधी काय सरपंच वाट बघत बसला नाही कोणाची मदत येते काय. जवळजवळ गळ्यावर पाण्यातून आम्ही माझा नवरा मुलगा भाऊ पूर्ण त्या ठिकाणी पोहोचून सगळी लोक जी यंत्रणा असेल शासकीय यंत्रणा ती यायच्या आधी मी डायरेक्ट शेटला फोन केला, बोलू काका असं असं पूरस्थिती येते. आमदार साहेब आपले अधिवेशन होतं मुंबईला, अधिवेशन मध्ये त्यांनी फोन उचलला आणि सांगितलं की एक लक्षात ठेव तू आता सरपंच आहेस, बोलल्यावर तू नवगावचा कलेक्टर पण तूच आहेस, योग्य निर्णय घे आणि योग्य हे कर नियोजन कर, मी आहे. बोलू ठीक आहे, आम्हाला असं असं करायला लागते, रस्ते फोडायला लागले किंवा काय काय करायला लागलं बरेचशी यंत्रणा तर सगळी आणि जे काय पाहिजे होती ती मदत आम्हाला आमदार साहेबांनी पुरवली.
जेसीपी पाहिजे होता, क्रेन पाहिजे होती, ती सगळी व्यवस्था पोहोचून पूर्ण आम्ही त्याची यंत्रणा केलेली आहे. लोकांच्या घरात पाणी जाऊ दिलेलं नाही आहे. मागच्या वेळेला तर तुला माहितीच आहे, पाईप पाण्याचे ते तुला माहितीच आहे काय काय त्यांनी प्रश्न उद्भवलेले ते पण तुला माहिती आहे. पाण्याची आता पण मागच्या वेळेला पण जेव्हा पाईपलाईन ती फुटली, अक्षरशः गणपतीच्या पहिल्या दिवशी मी सकाळी 6 वाजल्यापासून तर 11 पर्यंत रात्री तिथे काम करत होतो रोडवर. त्याचंच कबूल मला वाटतं लोकांनी एवढा सन्मान आणि एवढ्या 3-3 वॉर्ड मधून जे आपल्याला एक मोठं पद दिलेलं आहे, त्याचं नक्कीच त्यांचे आपण आभारीच आहोत. आणि त्यासाठी जे काय करता येईल ते करणारच. आता विषय घ्यायचाच म्हणजे कसं माहितीये, विरोधकांचं काय, काहीतरी त्यांना एक पॉइंट पाहिजे, कुठून तरी काहीतरी एक ठोस आपल्याला काहीतरी गालबोट लावायला पाहिजे. त्यासाठी मागच्या ह्याच्यामध्ये काय झालं, इतके 40-45 वर्ष एक रोड झाला नव्हता दांड्यावरचा आमच्या अंतर्गत रोड मध्ये. तर गणपतीचे सण आलेले तर ऐकतच नाही लोक, ताई तुम्ही तो रोड करून द्या, रोड कर. मी पाऊस आहे नंतर नाही बोलते तुम्ही मारा. पण झालं काय, त्याच्यात प्रश्न असा, रोड मारला, काम चालू असतानाच पाऊस पडला. इतका पाऊस पडला की तो कंटिन्यू 4-5 दिवस लागून राहिला. तो खराब झाला रोड. त्याची पूर्ण कल्पना मला आहे, पण त्याच्यावर पण यांचं हे, मग यांनी कसला रोड मारलाय, कशाला ते काम केलंय, हे कशाला केलंय. अरे तो पाऊस पडलाय भौगोलिक कारणामुळे, तो काय मी पडलाय सरपंच म्हणून. मग तुम्ही एवढ्या वर्ष काय केलं, तुम्हाला ते पण नाही जमलं. आणि तो खराब झालाय तो मीच करणार आहे, कारण सरपंच आता पण मीच आहे, पुढल्या वर्षी पण मीच आहे. काय टेन्शन घेऊ नको, किती अर्ज करा, काय करा, काही आम्हाला काही टेन्शन नाही. ताईंनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ताई, मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की विरोधक आणि तुम्ही समर्थक, सत्ताधारी विरोधक एकाच जातीच्या आहात, आणि एकाच जातीचे असताना अशा पद्धतीने तुमच्यावर कायदेशीर गोष्टी करून, कायदेशीर गोष्टींच्या ह्याच्यामध्ये कचाट्यामध्ये कायद्यामध्ये अडकवून तुम्हाला सरपंच पदावरून हटवण्याचं हे षडयंत्र चालू आहे, असं एकंदरीत ह्याच्यावरून दिसतंय. तर तुम्ही तुमच्या विरोधकांना माझ्या चॅनेलच्या माध्यमातून काय उत्तर द्याल? अगदी बरोबर बोललास तू. षडयंत्र जे चालू आहे त्याचं कारण असं आहे की जेवढ्या वर्ष इथे प्रशासक बसलेला, तोपर्यंत प्रशासक फक्त नावापुरताच होता. इथे सगळी राजवट होती ती शेका पक्षाचीच होती. हे पूर्ण आमच्या जनतेला पूर्ण माहिती आहे की आजपर्यंत जे चाललेलं इथे ते पूर्ण त्यांनी आजपर्यंत काय काय सगळं घोटाळे केलेले आहे तिकडे, जमिनीचे, रोडचे, पाण्याचे, सगळ्याचेच ते पूर्ण जनतेला माझ्या जाणीव आहे. ते काय लोकांना मला परत सांगायची गरज नाही. आणि ह्याच्यात कटकारस्थानी दुसरं म्हणजे बोलायचं म्हणजे ही जी स्नेहता आहे ते खेळ नाही चावीचं. हिचा सूत्रसंचालक आहे तो तुझा कटकारस्थानी हिचा नवरा विवेक लडगे, तो फक्त हिला एक चावी मारली काय तसं करणार. पूर्ण हे काम जे करतो ना ते तोच करतोय, त्याची पूर्ण मला कल्पना आहे. पण मला काय त्याला एक हे करायचं आहे, तुला जर करायचं आहे ना त्याचं बाईच्या पदराच्या मागे लपून नको वार करू, यायचं असं समोर मैदानात येऊन वार कर. कारण ते बाईच्या पदराच्या मागे लपतात ना, त्याला काय बोलतात ते माहिती आहे ना, असं समोर ये आणि वार कर. मग आम्ही पण दाखवतो ना काय आहे ते. आणि जर करायचं आहे ना तर समाजासाठी, गावासाठी काहीतरी करून दाखव, फक्त राजकारणच करू नको. कारण आम्ही आजपर्यंत जे केलंय ना ते समाजासाठीच केलंय, याच्या नंतर पण समाजासाठीच करणार, कारण खोटारडेपणा आमच्या रक्तात नाही. तर आपल्यासोबत प्रियंती घाटके होत्या, सरपंच नवेदर नवगाव, स्नेहता विवेक लडगे यांनी त्यांच्या जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे त्याच्यावर ते लवकर ते सादर करावं त्या बाबतीमध्ये एक अर्ज केलेला आहे. त्या बाबतीमध्ये ताईंनी समोर येऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण तुम्ही सर्वांनीच ऐकलेलं असाल. जवळजवळ 14 वर्षाच्या नंतर, प्रशासक संपल्याच्या नंतर ताई या जनतेतून सरपंच पदी निवडून आल्या सुद्धा, त्याच्यानंतर 2 वॉर्डमध्ये सुद्धा निवडून आल्या. अशा पद्धतीने जनतेने ताईंना चांगलं काहीतरी काम केले मुळेच समर्थन दर्शवलं असेल. कारण काही एक व्यक्ती सरपंच होते, थेट सरपंच 2 वॉर्डमधून जिंकून येते, याचा अर्थ जनता त्यांच्यासोबत पाठीशी कायम आहे. आणि अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी ताई ह्या तुझ्याच ग्रामपंचायत बाबतीत ताई तर सगळ्याच ग्रामपंचायत बाबतीमध्ये होत असतात. हे मी पत्रकार येण्यासाठी अनुभवत असतो. आणि त्याचे काय निकाल लागतात आणि त्याचे काय नंतर निकाल येतात हे तुला मला वाटतंय पालीची जी आपली नगरपालिका आहे त्याच्यावरून स्पष्टपणे तुला समजत असेल की कशा पद्धतीने तुला नंतर अपिलात जाता येऊ शकतो किंवा काय काय गोष्टी करून
तू त्याला त्या गोष्टी करू शकतात. परंतु माझा पत्रकारांना एकच विनंती असेल की आपल्या गावामध्ये सरपंच ग्रामपंचायतीवर ज्यावेळी एखादा राजकारणी नेता सरपंच असो त्यावेळी गावाची कामं होतात. प्रशासकाचा अनुभव याच्या अगोदर तुम्ही अनुभवलेला आहे, बरोबर ना. तर त्या दृष्टिकोनातून ताईने तिचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मित्रांनो, ही माहिती जनतेपर्यंत पोहोचावी आणि ताईचे विचार जनतेला कळावे म्हणून आपण त्याच्यासोबत होतो. इथेच थांबतो. जर कामड्याचं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.